नमस्कार. मी मनोहर पंडित. आजच्या कथेचं नाव आहे डिवोर्स नंबर 3. 6 वाजता बेल वाजली तेव्हा मी समजलो की माझा मित्र IPLची फायनल मॅच पाहायला आला असेल. हॉटेलात एकटं बसून मॅच पाहण्यापेक्षा माझ्याकडे आलेलं त्याला जास्त आवडतं. मला दार उघडायला जरा वेळ लागला. तितक्यात त्याची आरोळी आलीच, "मित्रा, दार उघड, झोपलास का?" "आलो रे बाबा, 2च मिनटं, जरा दम धर," असं म्हणत मी दार उघडलं. दार उघडल्यावर नेहमीप्रमाणे हाय हॅलो झालं. चिल्ड बिअर आहे की नाही याची चौकशी पण त्यानं केली. "भरपूर स्टॉक आहे मित्रा, काही काळजी करू नको. आज फक्त आपली टीम जिंकायला हवी. नक्की जिंकणार. आपला रेकॉर्डच आहे, पहिले 5 मॅच आपण हरतो, नंतर सुसाट पळतो." मित्राचं बोलणं ऐकून जरा बरं वाटलं. सोफ्यावर आम्ही दोघं विराजमान झालो. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. 6:30 वाजून गेले होते. सुरू करायचं का, मी विचारलं. मित्रानं मान डोलावून संमती दिली. मी 2 ग्लास घेऊन आलो. फ्रीजमधनं बाटली काढली आणि बायकोला हाक मारली. "दाणे कुठे आहेत ग?" शेजारच्या खोलीतून बायको बाहेर आली. किचनमध्ये कॉमन एरियात दुसऱ्या फळीवर डावीकडून 3रा डबा. त्यावर लिहिलं आहे दा सोदा, त्यातून घ्या. त्याच्या पलीकडे जो डबा आहे त्यावर लिहिलं आहे साखीदा, त्याला हात लावू नका. मित्रानं विचारलं, "वहिनी, हे दासोदा आणि साखीदा म्हणजे काय हो?" "त्याचं काय आहे भाऊजी, यांना दाणे दिसले की डब्यात हात घालायची सवय. उपासाला चालत नाही ना असं, म्हणून यांचे दाणे वेगळे आणि माझे उपासाचे दाणे वेगळे. पण दासोदा म्हणजे?" "दासोदा म्हणजे सोपं आहे भाऊजी. दारू सोबतचे दाणे दासोदा आणि साखीदा म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीचे दाणे. आहे ना सोपं?" हे ऐकून बियर न पिताच माझ्या मित्राला गरगरल्यासारखं झालं. "बसा ना बहिणी," तो म्हणाला. "नाही हो भाऊजी, मी आत बसते. आज माझ्या आवडत्या सिरियलचा क्लायमॅक्स आहे. तो पाहायचा आहे मला. टॅबवरती पाहीन मी." "टॅबवर कोणत्या सिरियल बघता वहिनी?" मित्रानं चौकशी केली. "माझी आवडती सिरियल आहे सुनेच्या घरी सासू पाणी भरी." "अहो तुम्हाला सांगते भाऊजी, ती नीलम इतकी छळते राधाबाईला की विचारूच नका. मला कुठे दिसलेली ना तर कानाखाली 2 ठेवून देईन." नीलम म्हणजे सून आणि राधाबाई सासू हे न सांगताच माझ्या मित्राच्या लक्षात आलं. "मी जाते भाऊजी, सिरियलची वेळ झाली आहे." जाता जाता बायकोनं सांगितलं की आज राधाबाई गच्चीवर कपडे वाळत घालायला जाणार आहेत आणि तेव्हा नीलम त्यांना तिथून धक्का देऊन खाली पाडणार आहे. मग राधाबाई जातात की राहतात हे पाहायचंय. ॲडमध्ये पोलीस दाखवले होते म्हणजे बहुतेक राधाबाई, असं म्हणत बायकोनं पदराला डोळे पुसले. लगेच स्वतःला सावरून ती माझ्या मित्राला म्हणाली, "भाऊजी, तुम्ही पाहता का हो ती हॉरर सिरियल? पिंपळाच्या झाडावर गुटगुटीत भूत, ती पण इंटरेस्टिंग आहे. भीती वाटते पण छान आहे. त्याची गोष्ट मी नंतर सांगेन." असं म्हणत बायको सिरियल पाहायला गेली. मी शांतपणे ऐकत होतो, कारण मला त्यात काहीच नवीन नव्हतं. ही TV पाहायची तेव्हा हिच्या बाजूला मी माझ्या कानावर हेडफोन लावून टॅबवरती माझे आवडीचे कार्यक्रम पाहायचो. एकदा काय झालं, बायकोनं मला काहीतरी सांगितलं आणि मी म्हणालो, "अरे वा, किती छान, किती छान." बायकोचा चेहरा लगेच बदलला. माझ्या कानावरचे हेडफोन दूर करत ती चिडून म्हणाली, "अहो, त्या नीलमनं राधाबाईला कोंडून ठेवलंय आणि तुम्ही छान म्हणताय." "अरे, अगं मला वाटलं की राधाबाईंनी नीलमला कोंडून ठेवलं आहे." थोडं कन्फ्युजन झालं, पण फार वाईट झालं ना. मी तिला बरं वाटावं म्हणून म्हटलं. तर असे आमचे बरेच किस्से आहेत, मी मित्राला सांगितलं. चिअर्स म्हणत बिअर पान सुरू झालं. 7 वाजून गेले होते. आमच्या टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करायचं ठरवलं.
नेहमीप्रमाणे ही कसं चूक आहे हे मी मित्राला पटवून देत होतो, तर हेच बरोबर आहे हे तो मला समजावून सांगत होता. 7:30 वाजता मॅच सुरू झाली. आमच्या टीममधला मटका तो खेळायला आला. एक सिक्स मारली. मी ओरडलो तशी बायको बाहेर आली. सिक्स मारली तेव्हा माझ्या ग्लासातून थोडी बिअर 1 रन काढता येईल इतपत लांब गेली होती. दारातूनच बायको माझ्या मित्राला म्हणाली, भाऊजी सांभाळा यांना. अहो मागच्या वेळेस कॅच सुटला तर यांनी रिमोट फेकून मारला. नशिबानं टीव्हीला लागला नाही म्हणून बरं. तसा यांचा नेम बेकारच आहे म्हणा. अहो तो कोण सूर्या का चंद्रा कोणीतरी आहे ना, त्यानं शेवटच्या बॉलला सिक्स मारली तर हे नाचायला लागले. मी यांना म्हटलं, अहो जरा हळू, या वयात पडलात तर महागात पडेल. तो सूर्या का चंद्रा, तो तर मॅन ऑफ द मॅचचे पैसे घेऊन घरी जाईल, पण हॉस्पिटलचं बिल आपल्याला द्यावं लागेल. तेव्हा जरा बेतानं, भाऊजी थोडं लक्ष ठेवा हं, असं म्हणत बायको माझा उद्धार करत परत खोलीत गेली. मॅच बरी चालली होती. 4 पैकी 3 वेळा पहिल्या 2 ओव्हरमध्ये कॅच आऊट होणाऱ्या मटक्याचा आज मटका लागला होता. मॅचमध्ये टाईमआऊट झाला तसा बायकोचा पण टाईमआऊट झाला. ती बाहेर आल्यावर मित्रानं विचारलं, राधाबाईंचं काय झालं वहिनी? भाऊजी हे सिरियलवाले TRPसाठी उगाचच लांबवतात. आज नीलम धक्का देणार इतक्यात राधाबाईंनी मान वळवली आणि एपिसोड संपला. थोडक्यात काय वहिनी, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मित्रानं सहानुभूती व्यक्त केली. टाइम आऊट संपायला काही सेकंद होते तेव्हा बेल वाजली. सवयीप्रमाणे ग्लास लपवायला मित्र जागा शोधू लागला. चालू दे रे, मी पाहतो कोण आहे ते, असं म्हणत मी उठलो. दारात इलेक्ट्रॉनिक शॉपचा डिलिव्हरीवाला आला होता. साहेब उद्या सुट्टी आहे म्हणून आजच आलो. साहेब तुमचं चालू द्या, मी तासाभरात सर्व आटोपतो, असं म्हणत तो घरात शिरलाच. मला त्याच्या तुमचं चालू द्या याचा अर्थच लागत नव्हता. तो मॅचबद्दल म्हणाला की बिअरबद्दल हेच कळत नव्हतं. कुठे लावू, त्यानं मला विचारलं. मी गोंधळलेल्या अवस्थेत बायकोच्या खोलीकडे बोट दाखवलं. त्याच्या पाठोपाठ मी पण गेलो. कुठे लावू, बायकोनं जागा दाखवली. नक्की ना काकू, नंतर बदलता येणार नाही. इथे वायफायची रेंज आहे ना, त्याने माझ्याकडे पाहत चौकशी केली. मी हो म्हणून मान डोलवली. इतक्यात विकेट पडली म्हणून मी हॉलमध्ये परतलो. DRS सुरू होता. मित्रानं विचारलं, काय नवीन घेतलं रे? अरे टी व्ही घेतला आहे, हिच्या खोलीत इन्स्टॉल करतोय. आमच्या टीमची इनिंग संपली. आमचा तिसरा ग्लास पण संपला. ब्रेक झाला होता. बायको हॉलमध्ये येऊन बसली. वहिनी आता तुम्हाला ॲपवरती पण सिरियल पाहता येईल. माझा मित्र सहज म्हणाला, खरं आहे भाऊजी. अहो तो अर्बन स्वामी की कोणीतरी आहे ना, अहो तो किती ओरडतो आणि किती आपसात भांडणं लावतो. आणि हे सविने ते पाहत बसतात. मध्येच टाळ्या काय वाजवतात, वावा काय म्हणतात, विचारूच नका. सुटले बाबा त्यातून एकदाची. बायकोनं माझ्या लाईव्ह डिबेट बघण्याचा मुडदा पाडला. आमच्या टीमची बॉलिंग सुरू झाली. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट पडल्या. चांगल्या मूडमध्ये आमचा चौथा ग्लास सुरू झाला. साहेब झाला लावून, काकूंना पाहिजे ते OTT चालू करून देतो, पासवर्ड टाका. TV इन्स्टॉल करणाऱ्याकडून सूचना केली गेली. मी पासवर्ड टाकून आलो. दुसऱ्या इनिंगचा पहिला टाईमआऊट संपेपर्यंत बायकोच्या खोलीतला TV सुरू झाला होता. साहेब दुसरा कुठं लावायचा आहे? मी माझ्या खोलीकडे बोट दाखवलं. जागा दाखवून द्या, लवकरच आटोपतो. मी खोलीतून परतल्यावर मित्र माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता. 2 TV घेतलेस? हो मित्रा, मी इतकंच म्हणालो. मॅच सुरू होती आणि सोबत आमची बिअर. अर्ध्या तासानंतर माझ्या खोलीतला TV पण सुरू झाला. चल आपण माझ्या खोलीत बसून शांतपणे मॅच पाहू, मी मित्राला सुचवलं.
इथेच पाहू ना, हा टी व्ही मोठा आहे ना, 65 इंचाचा. आतला लहान असेल. मित्र म्हणाला. बरोबर आहे तुझं मित्रा, पण हे टी व्ही मी एक्सचेंजमध्ये घेतले आहे. आता हा मोठा टी व्ही तो घेऊन जाणार, मग इथे टी व्ही नाही राहणार. मग हॉलसाठी दुसरा टी व्ही घेतोय का? त्यानं प्रश्न केला. मुळीच नाही. मी माझ्या खोलीत टी व्ही पाहणार आणि बायको तिच्या खोलीत. नो कॉमन टी व्ही. ती तिच्या खोलीत, मी माझ्या खोलीत. मित्रा, हा आमचा तिसरा डिवोर्स आहे. याला म्हणायचं टी व्ही डिवोर्स. माझ्या मित्राची बिअर झटक्यात उतरली. अरे, काय चाललंय तुमचं? इतक्यात टी व्हीवाला आला. साहेब, जरा वेळानं हा मोठा टी व्ही काढू का? मॅच टाय झाली आहे. सुपर ओव्हर होणार आहे. इथेच पाहू. आमची पण मॅच रोज टाय होते आणि रोज सुपर ओव्हर होतात. मी मित्राला सांगितलं. तो डोळे विस्फारून माझ्याकडे पाहतच होता. बिचारा. धन्यवाद.